नमस्कार मंडळी, आज आपण एकदम गावरान पद्धतीने झुणका भाकर आणि झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। तर माझा व्हिडिओ बघून तुम्हाला कळणारच आहे की मी कसा बनवला आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवताय तेही मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी काय केलं ना, 200 ग्राम मिरची घेतलेली आहे। मिरची घेताना काय करायचं ना, तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल ठेचा तर तुम्ही काळ्या रंगाच्या मिरच्या घ्याव्यात, आणि जर कमी तिखट हवा असेल तर अशा ह्या पद्धतीने काकडी मिरच्या घ्यायच्या। मला कमी तिखट लागतं त्यामुळे मी काकडी मिरच्या घेतलेल्या आहे। आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला, कोथिंबीर जास्त प्रमाणात घ्यायची। कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। आणि एक लसूण, मोठा एक गड्डा घ्यायचा लसणाचा। आणि लसूण घेताना हे बघा या पद्धतीने घ्यायचा, लाल बघून घ्यायचा आहे, त्याची चव खूप सुंदर लागते ठेच्यामध्ये। आणि शेंगदाणे घ्यायचे, आपण जेव्हा नाश्त्याचा चमचा असतो ना त्यांनी 2 चम्मच आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत। आता काय करायचं ना, आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला एकदम तव्यावरती एकदम काळ्या रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायच्यात। हे बघा या पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये, आणि त्याला व्यवस्थित काय करायचं ना, आता तव्यावर टाकल्यानंतर मिरच्या ज्या आहे तेल टाकल्यानंतर उडायला चालू होतात वरती, त्यामुळे त्याला व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला काय करायचं, जेणेकरून आपल्या अंगावर नाही उडायला पाहिजे म्हणून आपल्याला त्याला दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे। असं प्रेस करून करून भाजून घ्यायचं, जेणेकरून काय होतं ना, त्यातली हवा जी आहे ती बाहेर निघते। आणि हे बघा ज्या ज्या मिरच्या भाजल्यात ना त्या आपल्याला वेगळ्या करायच्या, जेणेकरून काय होतं ना, काही मिरच्या कच्च्या आहेत आणि मग ह्या जर तशाच ठेवल्या तर त्या काय होतं, जळून जातील। त्यामुळे आपल्याला काय करायचं, त्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि नंतर भाजल्यानंतर सर्व मिरची आपल्याला काढून घ्यायची। आणि त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, शेंगदाणेही आपल्याला भाजून घ्यायचे। आता मिरची ठेचा बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत। काही जण काय करतात, डायरेक्ट तव्यावरती ठेचा आहे ना तांब्याच्या साह्याने हे करतात, वाटून घेतात। आणि काही जण पाट्यावर, बरवट्यावर पण, तर काही तर मिक्सरमध्ये पण काढून घेतात। तर माझ्याकडे ही अशी छोटीशी मशीन आहे ठेच्यासाठी, मी नेहमी याच्यामध्येच काढून घेते। तर हे बघा सर्व साहित्य आपण काय केलं ना ह्या मशीनमध्ये टाकलेलं आहे। आणि त्याला काय काय, त्यात थोडंसं मीठ टाकायचं 1 चम्मच, म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे, तुमचा ठेचा जे क्वांटिटी जेवढी असेल त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे। आणि हे बघा या पद्धतीने याच्यात खूप सोपं आहे आणि एकदम असं जास्त जाडसर पण होतं आणि एकदम बारीक। ठेचा कसा लागतो, थोडासा जाडसरच लागतो, बारीक हा चवीला चांगला नाही लागत खायला। तर हे बघा थोडासा या मशीनमध्ये एकदम परफेक्ट असा ठेचा बनवून निघतो, त्यामुळे मी नेहमी ठेच्यासाठी हीच मशीन वापरते। आणि एकदम सोपा पण आहे बनवण्यासाठी पण, आणि टेस्ट खूप सुंदर लागते। तर हे बघा सर्व साहित्य मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे आपण तो ठेचा। आणि तुम्हाला दाखवते मी, हे बघा संपूर्ण साहित्य पूर्ण खाली चुरा झालं आहे आणि आपला ठेचा बघा या पद्धतीने तयार झालेला आहे। एकदम असा जाडसर, थोडासा जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसरही नाही, खूप सुंदर असा ठेचा तयार होतो याच्यामध्ये। तर तुम्ही कशामध्ये ठेचा वाटून घेतायत ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर हा ठेचा जर थोडासाही आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन। आणि हे बघा मी सर्व ते आपण लसूण, ते सगळं कोथिंबीर वगैरे सगळं काय करायचं ना, आपल्याला वाटून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ठेचा आपला तयार झालेला आहे। आणि तुम्ही एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेतला आहे। आता हे बघा, आता आपल्याला काय करायचं ना, झुणका तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी काय केलं ना, एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 आणि अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला। त्यातच तेल गरम झालं की चांगलं आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चम्मच। आणि आपल्याला जो कांदा कट केलेला आहे तोही आपल्याला काय करायचं ना त्यामध्ये फ्राय करायला टाकायचं। आता कांदा टाकला की काय करायचं आहे ना, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर, जेणेकरून कांदा लवकर फ्राय होतो। हे बघा चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे मी। आणि कांदा व्यवस्थित असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे ना, फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा आता कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यात जिरं टाकायचं, जेणेकरून अगोदर जिरं टाकलं तर जिरं काय होतं, जळून जातं। आणि थोडेसे 5-6 पण आपल्याला कढीपत्त्याची टाकायची। आणि तेही चांगली तडतडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना, लसूण आणि मिरचीचा मी ठेचा बनवून ठेवला होता वेगळा, तो टाकायचा आहे आपल्याला। आणि परत थोडंसं फ्राय करून घ्यायचं। आणि हळदी पावडर अर्धा चम्मच आपल्याला हळदी पावडर टाकायचं आहे त्यामध्ये। आणि परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला।
हे बघा. आणि थोडंसं पाणी टाकून काय करायचं ना, त्याचा कच्चा पण पूर्ण घालवायचा आहे आपल्याला. आणि हे बघा, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं ना, इकडे एक छोटासा कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसन पिठाचा चांगला एक घोळ तयार करायचा आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने. आणि घोळ हा जो घोळ आहे, जेव्हा आपला जो पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हा घोळ त्यामध्ये काय करायचा ना, घोटवून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने. आणि आपला झुणका जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला सांगा. खूप छान लागतो हा खायला. झटपट रेसिपी आहे, खायला खूप सुंदर आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. आणि हे बघा, आपला जो झुणका आहे तो तयार झालेला आहे. आणि हा ज्वारीची भाकर, झुणका आणि ठेचा खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आता मी तुम्हाला समोर भाकरही करून दाखवणार आहे ज्वारीची भाकर. काय केलं ना, मी व्यवस्थित अशी थापून घेतलेली आहे तव्यावर, म्हणजे ताटामध्ये. आणि आता तवा गरम झालेला आहे. आता आपण जेव्हा तव्यावर भाकरी टाकतो तेव्हा काय करायचं ना, गॅस मोठा करून ठेवायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ना, पाणी लावायचं त्याला वरून. जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा गॅस कमी असला तर काय होतं ना, जे भाकऱ्या आहेत ना आपल्या, त्याला चिरा पडल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी ना गॅस कधीही मोठाच ठेवायचा आहे. आणि हे बघा, संपूर्ण आपल्याला सुकी जागा नाही ठेवायची, संपूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे हाताने या पद्धतीने. आणि जेव्हा हे पाणी सुकतं ना वरची साईड, तेव्हाच आपल्याला त्याला पलटी मारायचं. हे बघा. आणि तुम्ही जी पाणी सुकलं नाही ना अगोदरच तुम्ही जर पलटी मारली तर तुमची भाकर तुटू शकते. तर हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा भाकर आपण पलटी मारतो तेव्हा काय करायचं ना, आपल्याला फक्त साईडचे कॉर्नर दाबत जायचं आपल्याला, मध्ये बिलकुल दाबायचं नाही आहे. जेणेकरून काय होतं ना, साईडचे कॉर्नर दाबले ना तर मग आपली भाकर टम्म फुगते मस्त, त्याच्यामध्ये हवा भरली जाते. त्यामुळे साईडचे कॉर्नर दाबूनच आपल्याला भाकरी भाजून घ्यायच्यात. हे बघा, आता काय करायचे ना, अर्धी भाजली ना भाकर की नंतर आपल्याला तवा बाजूला करून डायरेक्ट आपल्याला गॅसवरतीच भाजून घ्यायची भाकर. याने काय होतं ना, खूप छान अशी चव लागते भाकरीला. तर हे बघा, मी डायरेक्ट अशा पद्धतीने भाजून घेतलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी, झुणका भाकर आणि झणझणीत असा मिरचीचा ठेचा? तर कसं वाटलं हे आजचं माझं कॉम्बिनेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.